आणि शामोरीची वाढते. प्रभाग क्रमांक काय होतो? 13. 13. म्हणजे कोणाचा पराठा जड वाटते? पारडा आता वंचितचं वाटते बा. घेतल्यामुळे काय काय समस्या आहेत प्रभागात? समस्या भरपूर आहेत. नाल्या गंदगी आहे सर्व जिकडे तिकडे. पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे. पाईपलाईन कुठल्या उमेदवार दमदार वाटतो? दमदार आता सावबाई वाटते. सावबाई नाही का वंचितची. बघा तुम्हाला काय वाटतं? शाहूबाई. प्रभाग क्रमांक काय? 13. 13. इथं कोणाचा पराठा जड वाटते? म्हणजे BSPचं. हो, उमेदवार 4 आहेत त्या 13 प्रभागमध्ये. एक गायकवाड आहे, मुनबाई आहे, एक कुंभारे आहे आणि एक ते कोण उंदीरवाडे. काय आपलं? आपलं बंडू काचूर उराडे 13. कोणाचा पराठा जड वाटते येते? हे तर चांगलं काँग्रेस वाटत आहे. उमेदवार नाव काय? उमेदवार विनोद लबाने आहे. हां, 2 पार्ट्या आहेत. वंचितवाल्यांना बनायचे थोडंसं वाटत आहे. सध्या आजचा पहिला दिवसच आहे. उमेदवार कोण? का सिग्नल रामटेके. नाही, सावबाई. अरे तेच आहे. बघा इथल्या मुळातून समस्या कोणकोणत्या आहेत? इथं समस्या म्हणलं तर पाण्याच्या खूप समस्या आहे. इथं ना पुन्हा रस्ते वगैरे खूप छोटे आहे. थोडंसं रुंदीकरण हवं आहे. बस ही समस्या आहे. एकंदरीत कोणते उमेदवार दमदार वाटते जे निवडून आले तर या सगळ्या समस्याचं निराकरण करावं? इथं साव मॅडम वंचित बहुजन आघाडी ते नाही. नाव काय आपलं? पृथ्वी मावरकर. प्रभाग क्रमांक 13. 13. इथे कोणते उमेदवार दमदार वाटते? तर आहे स्नेर रामटेके वंचित. तर इथल्या मुळात काय काय समस्या आहेत तुमच्या प्रभागात? काय नाही भाऊ, नाली उली साफ नाही करत, काय नाही. बोतचे नाल्या साफ, नळ बरोबर नाही आहेत. देवानंद कवडू कांबळे. या प्रभागामध्ये 4 उमेदवार आहे आणि सध्या बहुजन समाज पार्टीचं वर्चस्व चालू आहे. त्याच्यात आहे मुनबाई, उंदीरवाडे, प्रशांतची मिसेस, एक आहे गायकवाड आणि एक कुंभारे. निवडून आल्यानंतर काय काय निवडून आल्यानंतर सगळ्या समस्या हे करतील आणि सगळे उमेदवार चांगले आहेत, कामाचे उमेदवार आहेत. 13 इथल्या काय समस्या आहेत प्रभागातील? प्रभागातल्या समस्या नालीच्या आहे, स्ट्रीट लाईटच्या आहे, रोडच्या आहे. कोणता उमेदवार दमदार वाटते की निवडून आल्यानंतर नक्कीच्या समस्या नाही आता नाही सांगू शकत. निवडून आल्यानंतरच, आता सध्या नाही. हवा वाटतं तुम्हाला? आता इथं 4 पक्ष आहे. आता कोण येईल काही सांगता येणार नाही. तरी धुरंधर उमेदवार कोण वाटतंय? वंचित बहुजन आघाडी. काय नाव काय त्याचं? स्नेहल रामटेके. रामटेके. हां. काय समस्या आहे तिथे? तिथं काही समस्या नाही. समस्या बिलकुल नाही. 4ही उमेदवार निवडून. ऐकलं की तुमच्या प्रभागात पाण्याची खूप समस्या आहे. हो, पाणी येत नाही. आतापर्यंत 8.5 वर्ष झाले निवडणुका झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळं कोणी लक्ष देत नव्हतं. म्हणून आता जे निवडणुका सुरू झाल्या, पहिलं आयुक्ताकडेच राहत होतं. म्हणून आता निवडणुका झाल्या तर आता बघतील मेंबर काय करणार आहे. हो. काय नाव आपलं? अरुण बोरकुटे. प्रभाग क्रमांक काय आहे? 13. तिथे कोणाची हवा चालू आहे? कोणाचा पार्टा जड वाटतंय? पारडजळ आहे BJP. कोणाचे उमेदवार? इथून आता पिंपट शेंडे, किरमे आणि ते दुर्योधन. समस्या तर बहुतच आहेत म्हणा. आता हे रोड खोदले आहेत तर जाता येत नाही. पाणी एक दिवस आड येते इकडे. आमच्याकडे पाणी एक दिवस आड येते नळाला. ते रोज यायला पाहिजे. तर कोणता चेहरा निवडाल? कोणता उमेदवार निवडाल? कोण वाटतं? नाही निवडाल म्हणजे आता आमचा वंचितचा चेहरा निवडू आम्ही. उमेदवार कोण? नाव काय? अरे रामटेके, स्नेहल रामटेके. तुम्हाला काय वाटतं? कोण उमेदवार दमदार आहे? आता वंचितचे तर आता पॅनलच आहे वंचितचा आहे ना. तर वंचितवाल्याला आम्ही निवडून देऊ पॅनल आपला. संतोष पैकन धोटे आणि स्नेहल रामटेके निवडून देऊ असं वंचितवाल्याकडून.